डे 2 सकाळचे वाजलेले आहेत 6:30. मजबूत स्वेटिंग होते. सकाळचे फक्त 7:40 झालेत. सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आता आलोय मार्केटमध्ये मच्छी घ्यायला. साईला भरलेलं आहे मच्छी मार्केट. ते आई आहे, मामी आहे, ते मुंबई श्रीवर्धन. रायगड जिल्हा परिषद केंद्रीय शाळा साई मराठी, इथे आईचं शिक्षण झालंय 8वी पर्यंत. साई मधला मुस्लिम मोहल्ला आणि समोर आहे मस्जिद. डे 2 सकाळचे वाजलेले आहेत 6:30. मामाच्या साई गावावरनं आम्ही निघत आहोत माझ्या गावाला वागायला, परत एकदा अंगण साफ करायला. चला. साई गावातलं मार्केट एरिया. सकाळचे 6:45 वाजले. चला. आपली कार. चला निघूया वाव्याला. तर मी माझ्या गावाला आता पोचलेलो आहे, वावे मांजरज. आणि सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता लगेच मी कामाला सुरुवात करत आहे, कारण उशीर झाला आहे ऑलरेडी. आणि ऊन वाढायच्यात जेवढा आपल्याला टाईम मिळेल 3-4 तास तेवढ्यात फटाफट कवर करून घ्यायचं. चला. इथे आकडा ठेवला, घेऊ आणि आता कामाला सुरुवात करू फटाफट. चलो. तर आज सकाळी मी थोडंसं, काल मी मागच्या भागाचं केलेलं किचनच्या साईडला, आज मी हे पुढचा भाग जरा क्लीन करतो. हा एवढा पॅसेज तरी, जेणेकरून आम्ही 2 आठवड्याने सगळे लहान मुलांसकट येणार आहे, त्यांना थोडंसं खेळायला मोकळी जागा असेल फ्रंट साईडला. समोरच सूर्योदय होतोय. ही आपली फुल झाडं तर पटापट क्लिअर करून घेऊ. हे आई पण आली आहे सोबत, तर करून घेऊ फटाफट. ऊन वाढायच्यात एवढा भाग तरी आपण क्लीन करून घेऊ. माझ्या मते अर्ध्या-पाऊण तासात व्हायला पाहिजे. चला स्टार्ट करून, ना वेळ घेता. हां त्यामध्ये जरा 10 मिनिटचा ब्रेक घेतला आहे. मजबूत स्वेटिंग होते. सकाळचे फक्त 7:40 झालेत, बट फक्त अर्ध्या तासात फुल स्वेटिंग. म्हणून जबरदस्त उन्हाळा आहे. 8-8:30 वाजल्यापासूनच हीट जाणवायला लागते आणि डायरेक्ट सन एक्सपोजर आहे समोरच्या साईडने, पूर्वेच्या साईडने. म्हणून बट आता तेच सकाळी पटापट आवरून घेतलं. मग नंतर घरच्या बॅक साईडला थोडं उशिरा ऊन येतं, मग परत घरच्या बॅक साईडला जाऊ. सकाळी जेव्हा कमी ऊन होतं तेव्हा मी फ्रंट साईड क्लीन करून घेतली.
आपला फ्रंट एंट्री गेट आहे. मग अशी आलो तेव्हा इथे भरपूर गवत होतं. बा हा पूर्ण एक ढीक काढला आहे. ओके, एवढी जागा क्लीन केली आहे मी जवळजवळ अर्ध्या तासातच म्हणा, 35 मिनटात. तेव्हा हा पूर्ण ढीक लावला आहे. हा हेवी वर्क आहे एकदम. समोरच आपल्या दाराच्या सूर्योदय होतो. हे डोंगराच्या इथून समोरच सूर्य आहे, त्यामुळे डायरेक्ट. आणि इथे झाड पण नाही एखादं मोठं ज्याची सावली पडेल. फुल कडक ऊन पडतं इथे. झालं आहे अजून आता हे एवढं बाकी. आता त्या कोपऱ्यात तर मला झालं इम्पॉसिबल वाटतं आहे. बट समोरचं जेवढं काय आहे तेवढं क्लिअर करू. हे क्लीन केलं आहे. ओके, आणि ही आहे घराची डावी बाजू. तेव्हा केवढं रान वाढलं आणि गवत. इथे पूर्ण कंपाऊंडमध्ये आतमध्ये झाडं पण आहेत काय काय. त्यांना आता त्रास नाही एवढा, आणि त्यांनी मस्त मुळं धरली आहे. होत असेल त्यांना पण, बट एवढी जागा आहे आणि एवढं क्लीन करायचं. गावात माणसंच अवेलेबल नाहीत. जेवढं होतं तेवढं करायचं. अजून एक दाखवायचं, इथे कटिंग करताना बघा, म्हणजे गवत काढताना हे असं चिपकतं स्किनला. आता मुद्दामून मी सॉक्स, स्पोर्ट शूज आणि फुल ट्रॅक पॅन्ट घातली, नाही तर हे सगळं स्किनला चिपकले असतं आणि काढताना हे काट्यांसारखं एकदम चिपकून राहतं. असं चिपकून राहतं. याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का, तर कमेंट करून नक्कीच सांगा. हे असं काम करताना स्किनला चिपकते. हिची तर काय माहिती, लिची. आपली फ्रंट साईड क्लीन करून झाली आहे ऑलमोस्ट. नंतर बघू संध्याकाळी अजून आजूबाजूचं करायचं. बट आता बॅक साईडला परत आलेलो आहे. आता बॅक साईड परत क्लीन करू. काल जे करून गेलेलो आपण थोडीशी, तर आता ते कंटिन्यू करतो आहे. आणि सकाळचे वाजलेत आता 9:15. चला अजून एक तासभर काम करायचा विचार आहे. नंतर मग ऊन एकदम डोक्यावरतीच येईल.
हेच बी पडले ना, हेच उगवतं. ह्याला बस शेंगा आल्यात ना, हेच असं परत उगवतं. सकाळचे वाजलेले आहेत आता 10:30 आणि फुल एक्झॉस्ट झालो आहे. कारण सकाळी जवळजवळ 6:45ला आलो इथे आणि ब्रेकफास्ट वगैरे काही नाही केला आहे. डायरेक्ट आलो कारण सकाळी लवकर काम चालू करायचं होतं आणि आपलं घर बंद असतं त्यामुळे इथे खाण्याची व्यवस्था नाही. आता मामाच्या गावाला जाईन मी परत नाश्ता करण्यासाठी वगैरे. बट आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि एवढं जवळपास मी क्लीन केलेलं आहे. मागे ढीग बघताय, हा पूर्ण ढीग आणि हा मागे पूर्ण. तर हे सकाळी मी 7:15ला चालू केलेलं काम. म्हणजे जवळजवळ 3 तासात मी समोरचं गार्डन आणि म्हणजे समोरची जागा अंगणाची आणि ही मागची जागा अशी कंप्लीट केलेली आहे जवळपास. हे बघा, काल परवापर्यंत इथे एवढं गवत होतं की जमीन दिसत नव्हती, चालू शकत नव्हतं. आता बऱ्यापैकी क्लीन केलेलं आहे. बट फ्रँकली स्पीकिंग एकदम कष्टाचं काम आहे, हार्डकोर. सवय नाही मला, बट आहे तशी सवय. मी माझे जुने ब्लॉग शेतीचे बरेच बनवलेत. म्हणजे शेतीमध्ये नांगरणी, लावणी, त्याच्यानंतर भारे उचलून आणणं वगैरे असं बरंच काम मी केलेलं आहे ऑलरेडी. रेड्यांबरोबर नदीवर जाणं, रानात जाणं, त्यामुळे मला अंदाज आहे या गोष्टींचा. तर शेतीची कामं केली आहेत मी मागच्या 1-2 वर्षात, त्यामुळे एवढा कॉन्फिडन्स आला आणि करू शकलो. बट ही आहे रिअल परिस्थिती आपल्या कोकणातल्या गावाची. कामाला माणसंच भेटत नाही आहेत कारण गावामध्ये मुलंच, यंगस्टरच नाही आहेत जवळजवळ. जे कोणी आहेत ते सगळे मुंबईला आहेत जॉबला वगैरे. फॅमिली त्यांची तिकडेच असते, त्यामुळे ते पण असे सुट्टीमध्ये वगैरे येतात. वयस्कर माणसं आहेत, त्यांना आता जमत नाही एवढं सगळं करायला आणि त्यांना सांगणं आता बरोबर पण नाही. आणि ती पण मोजकीच आहेत. तर ते पण बघतात ना एवढं मोठं अंगण, हे एवढं मोठं अंगण बघतात ना, ते सरळ नाही म्हणतात. ते म्हणतात आमच्याकडे एवढं मोठं नाही होणार म्हणून. तर ह्यावेळेस मग ठरवलं की आता वाट बघण्यात काय पॉईंट नाही आहे, शोधाशोध करण्यात. कारण आपण काही इकडे राहत नाही, आपण असेच मध्ये येतो, 2 दिवस थांबतो आणि निघून जातो. त्यामुळे काय कॉन्टॅक्ट्स होत पण नाही प्रॉपर आणि कोणी भेटत पण नाही दुसऱ्या गावातनं शोधायचं म्हटलं तरी. तर ह्यावेळेस मग म्हणालो की आपण आता स्वतःच करून बघू, ॲटलिस्ट घराच्या आजूबाजूला जिकडे आता म्हणजे माझा मुलगा येईल, भावाची मुलं येतील, तर त्यांना थोडं तरी आजूबाजूला फिरायला मिळायला पाहिजे. नाहीतर मुंबई आणि मग गावामध्ये काय फरक राहिला, फक्त घरात बसून राहा. तर हे असं काही आहे कोकणातलं लाईफस्टाईल. म्हणजे कोकणामध्ये येतो आपण, आपल्याला शुद्ध हवा, म्हणतात ना वेगवेगळे स्पॉट्स, समुद्रकिनारे, त्याच्यानंतर अशा आंब्याच्या, फणसाच्या, काजूच्या बागा, हे सगळं दिसतं. बट ही जागा मेंटेन करायला किती मेहनत लागते, खर्च किती येतो. आता जेव्हा आधी आम्ही अशी माणसं बघून जेव्हा हे काम करायला दिलं तेव्हा हे पूर्ण अंगण साफ करायला जवळजवळ 20,000 ते 25,000 खर्च येतो. तर 7-8 माणसं कामाला असतील, त्यांचा रोज जर 1,000 रुपये असेल तर 4 दिवस तरी लागतात. तर मग खर्चिक येते प्रत्येक वर्षी आणि करावं लागतं. तर असं काही आहे कोकणातलं जीवन. म्हणजे खूप चांगलं तर आहेच, म्हणजे सगळ्या बाबतीत, वातावरणाच्या बाबतीत. आपण जे खातो ते ॲडल्ट्रेट नसतं, केमिकल फ्री असतं, वातावरण शुद्ध असतं. दिवस, लाईफस्टाईल एकदम स्लो असते, दिवस एकदम हळूहळू जात असतो. मुंबईला कधी टाईम संपतो ते कळत नाही. धकाधकीचं, धावाधावीचं जीवन नसतं मुंबईसारखं.
ट्रेन पकडायची, ऑफिसला पोचायचं आहे, तिकडे सतत धावपळ असते. हा आहे इकडचा प्लस पॉईंट. बट त्याच्याबरोबर कॉईनची दुसरी साईड ही पण आहे की तुम्हाला गावाला राहताय तर तुम्हाला गावच्या लाईफस्टाईलला तुम्ही ॲडॉप्ट करू शकता का. जसे इकडचे लोक राहतात, आपल्याला मुंबईला घरामध्ये आपण नळ चालू केला की पाणी येतं, बट इकडे तसं नसतं. इथे आपल्याला नळावरनं पाणी भरावं लागतं, हांड्यांनी भरावं लागतं. अजून घरात नळ नाही आले, पाणी लिमिटेड येतं, 2 दिवसाआड येतं. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता ऊन एकदम अनबेरेबल झालेलं आहे. ऑलमोस्ट सूर्य डोक्यावरती आलेला आहे. तर आता इथेच पॅकअप करत आहे सकाळचं. संध्याकाळी बघू, कंटिन्यू करायला जमलं तर ठीक आहे, नाहीतर पुढचं प्लॅनिंग अजून काही कन्फर्म नाही संध्याकाळचं. कारण आत्ता मी सकाळी ऑलमोस्ट एक 4 तास केलं आहे, जे 2 तास ठरलेलं, म्हणजे डबल काम केलं आहे आणि बऱ्यापैकी क्लीन केलं आहे. तर ते दाखवतो आता तुम्हाला. पूर्ण क्लीन. ओके, तिथे ते पूर्ण एका साईडला लावून ठेवलं आहे. हे इथपर्यंत पूर्ण साफ केलं आहे आणि इकडचं ते ह्या साईडला लावून ठेवलं आहे. बरंच आहे, बट ॲटलिस्ट एवढं तरी घरापासून एक नाही म्हटलं तरी 20-25 फीटपर्यंत क्लीन आहे सगळं आता, पुढे पण आणि मागच्या बाजूला पण. चला तुम्हाला फ्रंट साईड पण दाखवतो. हे आपली घराची फ्रंट साईड. इथे पण आता बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. समोरचं तरी इथे थोडंसं केलं आहे, इथे थोडंसं केलं आहे. काम बरंच आहे, बट एकट्याला पॉसिबल नाही. चला आता ब्रेकफास्ट किंवा लंच ब्रेक. साईला आलो आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आता आलो आहे मार्केटमध्ये मच्छी घ्यायला. सोबत मामी आणि आई पण. चला आता फिश घेऊया साईला. ते आई आहे, मामी आहे. काय घेतलंय मामी? मांदेली ना, ढोमे. हां चालेल चालेल. मांदेली आणि ढोमे घेतलेत. काय लावलीच नाही. साफ करून नाही घेतले काय तुम्ही? कराल? हां काय, ओके. ताई कुठने येतो हा माल? हा आदगाव म्हणजे कुठे आलं? श्रीवर्धन साईडला. हा बोरली. डोमे घेतले. मामी दुसरं काय घ्यायचं अजून? ते रावस आहे का ताई? ढोमी. हे ओके, ढोमी. ते रावस सारखंच दिसतात ते. हां ते रावस सारखं दिसतं. आणि मुशी आहे आणि करली बांगडा. साईला भरलेलं आहे मच्छी मार्केट. समोर श्रीवर्धन, दिघी, हरिहरेश्वर, दिव्यागारला जाणारा रोड आणि या साईडला साई मामाचं गाव आणि मग पुढे माणगाव. कुठेतरी लग्न पण चालू आहे. कोकणातलं वातावरण संध्याकाळचं. समोरनं ST. हा चालेल. कसं समोरनं आली कोकणातली लालपरी मुंबई श्रीवर्धन.
मुंबई श्रीवर्धन ही आहे साईतली शाळा, रायगड जिल्हा परिषद केंद्रीय शाळा साई मराठी. इथे आईचं शिक्षण झालंय. कितवीपर्यंत? 6वी पर्यंत आईचं शिक्षण इथे झालेलं आहे. तिच्या लहानपणीच्या आठवणी आहे तिकडे या शाळेत. तिच्या बऱ्याच मैत्रिणींबरोबर ती यायची इथे. प्रत्येकाच्या असतात लहानपणीच्या शाळेतल्या आठवणी, तशा तिच्या आहेत. बऱ्याच वर्षाने ती आली इथे. रायगड जिल्हा परिषद केंद्रीय शाळा साई मराठी. साईमधला मुस्लिम मोहल्ला आणि समोर आहे मस्जिद. माझं तसंच झालं होतं. नाही? पवार बाबा अचानक असं सांगायचे का बा? तर काल पूर्ण दिवसभरात आम्ही माझ्या गावाला म्हणजेच वाव्याला पूर्ण गवत काढायचं काम केलं. फ्रंट साईड घराची, बॅक साईड दोन्ही साईडला बऱ्यापैकी क्लिअर केलं. त्याच्यानंतर मग साईला गेलो. तिकडे मग नंतर आम्ही संध्याकाळी फिश मार्केटला गेलो, थोडीशी फिश घेतली, रात्रीचं जेवण केलं. तर हा असा पूर्ण ब्लॉग होता, डेली ब्लॉग होता कोकणातल्या लाईफस्टाईलबद्दल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.